जय श्री कृष्ण सातारकर. माझे नाव आहे हेमांगी आणि मी संगमनगर येथे रॉयल सलून चालवते. पूजा आणि शॉपच्या स्वच्छतेपासून आज दिवस सुरू केला. सकाळी सर्वात आधी समर नावाचा मुलगा आला होता. तो नेहमी बारीक आणि नीट हेअरकट ठेवतो, पण आज केस जरा वाढले होते म्हणून प्रॉपर ट्रिमिंग करून फ्रेश लुक दिला. त्यानंतर माऊली येथून ओमकार शिंदे आले होते. त्यांचा हेअरकट आणि शेविंग विठ्ठल सरांनी केली. अगदी काम अँड कम्फर्टेबल एक्सपिरियन्स देत. हे सगळं सुरू असतानाच रेश्मा मॅम आल्या. त्यांच्या 2 मुली ईश्वरी आणि रितिका यांच्यासोबत. गॅदरिंगसाठी त्यांनी केस वाढवले होते. गॅदरिंग कंप्लीट झाल्यावर आज फायनली त्यांनी हेअरकट करण्याचा निर्णय घेतला. रेश्मा मॅम गोव्याच्या आहेत आणि इथे येऊन त्यांना जवळपास 6-7 महिने झाले आहेत, पण मनासारखा हेअरकट कुठेच मिळत नव्हता. आज त्यांनी आमच्याकडे हेअरकट केला आणि त्यांना तो खूपच आवडला. त्यांनी सांगितलं की आता त्या रेग्युलर आमच्याकडे येणार. हे ऐकून खूपच समाधान वाटलं. त्यानंतर संकेत चव्हाण यांचा हेअरकट विठ्ठल सरांनी केला. लगेचच माझी फ्रेंड दुर्वा सहज भेटायला आली होती, पण आलीच आहे तर तिने आयब्रो सुद्धा करून घेतल्या. दिवस पुढे जात असतानाच कामाचा फ्लो अजूनही सुरूच होता. रात्री 7:45ला शॉप बंद करून घरी निघाले, पण तेवढ्यातच मिस्टरांचा फोन आला. आराध्यासाठी हेअरकट करायचा होता. तिला नॉर्मल यू कट आणि फ्रंटला सॉफ्ट कर्टन बँग्स हव्या होत्या. मग 20व्या नाक्याच्या शॉपला जाऊन हेअरकट कम्प्लीट केला. अशा प्रकारे क्लायंट सॅटिस्फॅक्शन, ट्रस्ट, नॉनस्टॉप कामाने भरलेला हा एक बिझी, खूपच सॅटिस्फाईंग दिवसभराचा प्रवास संपला. सातारकर, जर तुम्हाला पण असेच हेअरकट करायचे असतील तर आपल्या सलूनला नक्की भेट द्या. थँक्यू.